नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा. तर मंडळी, गेल्या व्हिडिओमध्ये माझ्या तुम्ही बघितलं असेल की आमची भाताची मालवणी झाली होती. मालवणी म्हणजे भात लावून, म्हणजे पूर्ण भात लावून झाला होता आमच्या. तर आता आम्ही सकाळपासून बेनायला आलेलो. बाबा आलेले अगोदर, मी आत्ताच आलो. बेनायला इन द सेन्स की आपल्या शेताच्या आजूबाजूला म्हणजे बांधावर जो गवत रुजतो त्याला म्हणजे ते काढायला एक प्रकारे. आणि आता झालेलं आहे, जेवायचा टाईम झाला म्हणून आता चाललो आहे. आणि आता आम्ही म्हणजे घरी चाललो आहे. घरी जाताना म्हणजे बाबांनी थोड्या बाजूलाच म्हणजे असे 1-2 वर्षापूर्वी काजूची आणि आंब्याची झाडं लावलेली, ती दाखवतो तुम्हाला. आंब्याची आय गेस मरून गेली, पण काजूची आहेत ते दाखवतो. आणि घराच्या जवळ पण काजूची वगैरे झाडं वगैरे लावलेत, ती पण दाखवेन मी. आणि छोटी ही बाग पण आहे नदीच्या बाजूला, ती पण दाखवेन. चला आता आम्ही चाललोय. तिकडे जाऊया ना, जाताना बघू. हे बघा मंडळी, गेल्या व्हिडिओमध्ये भाताची लावणी लावत होतो ना, तर बघा हा भात गेल्या व्हिडिओमध्ये बघितला असेल. चला बघू आता बाबा काय बोलत आहेत. तिकडे जायचं, घरी जायचं डायरेक्ट, त्यात आम्ही रस्त्यावर गेल्यानंतर ठरवू. आणि हे बघा, हे विलासदाचं शेत आहे, त्याने नांगरून ठेवले नाही. आता इथं याच्यावर ठोंबे मारून हे लावतील, नाचणी लावतील. आम्ही भात लावले होता गेल्या व्हिडिओमध्ये, बघितलं असेल तुम्ही. पण आता ते लोक इथं ठोंबे मारून नाचणी लावतील. आणि त्यांनी म्हणजे नाचणी बघा त्याने लावली सुद्धा आहे, बघू शकता नाचणी ठोंब्यावरती. हे बघा, चला जाऊ आता. नांगर वगैरे पण इथंच ठेवली नाही त्यांनी. आणि हे पावसाळ्यात क्लायमेट बघू शकता. माझ्या व्हिडिओची माझ्या मोबाईलची क्लॅरिटी थोडी खराब आहे म्हणून तुम्हाला एकदम दिसणार नाही चांगलं, पण खूप भारी ॲटमॉस्फिअर झालं. चला आता आम्ही चाललो तिथे. पाहून त्या जागेला काय म्हणतात आता आपण चाललोय तिथे. नाही काजून लावलं ते तुरवटा म्हणतो आम्ही. तर मंडळी बघा इथे आतमध्ये जायला आहे ना. हे बघा मित्रांनो, आधी ना इथे म्हणजे इथे आमचे चोंडे ते, तर इथं आधी भात वगैरे लावायचं. आणि ह्याच्यात पाणी भरलेलं असायचं आणि ते या इथं भात लावणीला पाणी घ्यायचे इथून. हे बघा, हे बघा, हां इथं पण आहे ना आतमध्ये. आतमध्ये पण असं छोटीशी बावडीसारखं केली. बावडी म्हणजे जास्त फुल नाही, तिथून पाणी वगैरे घ्यायचे. इथं आधी भात लावायचे. आणि आता बाबा सांगत होते की एकदा भात कापणी टायमाला इथं कुठं सुकत घेतलेला भात, इथं वरतून असा भात, इथून काय इथून असा भात सुकत घातलेला. आणि पाऊस जोरात आला, तो सगळा इथून वाहून गेला नदीत. पाऊस जास्त पडला तो. हे बघा काजू झाडं. आंब्याचा बाबानं कुठं लावलेला तो मेला. हा एक तेवढा आहे, एक आहे तिथं मध्येच. आणि हा गेल्या वर्षी हा बाण टाकलेला आहे चिऱ्यांचा. आणि बाजूला चिरेखाने, त्या चिऱ्यांचा पाणी ना लय बेकार येतो तिकडून, लाल लाल एकदम. तर मित्रांनो तुम्हाला बोललो ना, छोटीशी म्हणजे विहीर बावडी सारखं ते इथं आहे. थोडंसं ह्याचं पाणी यूज करायच्या आधी. आता हे बघा काजू लावलेले आहेत. हे बघा खाली लावलेले ते काय खाल्ल्या साईडने लावलेले. अच्छा, तिकडे एक मध्ये आंबा मेला, बाकीचे आता इथं शेती नाही करत म्हणून काजू लावून टाकले बाबाने. खूप लांब पण पडतं ते यायला. तर आता आपण जाऊया घरी. आणि तुम्हाला घराजवळ पण काजू आणि आंब्याची झाडं लावले ती दाखवतो या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये येतील, तुम्ही बघू शकता. होय ते तिथंच ठेवायचं आहे ना. हां आता दाखवतो याच व्हिडिओमध्ये.
चला आता आलं ते बघा तिथं आतमधून दाखवून मी तुम्हाला, थांबा. तर आता आलोय, हे बघा इकडे कवाडी उघडी आधी. चला जाऊया आता आतमध्ये. पाण्याची हे फणस वर झाला नाही किंवा पाण्याचे ह्या हा बघा, हा फणसा झाड आहे इथं लावलेला. हा काजूचं झाड. आणि हे ना, हे वांदरांसाठी लावलंय. ते हवा आली की असं वाजतं, त्याच्या आवाजाने जातात. हा असा आवाज येतो. अजून भाऊन हे कणग लावली ती बघा. हे आंब्याचं कलम. हे असं लावण्याचं कारण की ती माकडांना ठेवत नाही. ते थोडंसं त्याला एकदम ढिऱ्या वगैरे आल्या ना तर ते खाऊन टाकतात. त्यासाठी हे हिरवं हिरवं दिसतंय ना ते लावलंय. हे काजूचं. हे परत इथं आंब्याचा कलम आहे, काजू. इथे अहो ना, हे इथं का लावलंय हो? इथे कोकम आहे ना, ही कोकम आहे आणि बाजूबाजूने ना सागाची झाड आहेत. मला दिसली तर थांबा. हे बघा, हा जो झाड दिसतो ना, हा सागाचा आहे. असं बांधाच्या कोपऱ्याने आम्ही सागाची झाडं लावलेत. हे बघा. मित्रांनो, हे काजूचं झाड दिसते ना, ह्या काजूच्या झाडाखाली ना तुम्हाला अलबी माहिती आहे? अलबी तुम्ही ऐकले असेल तर, ती अलबी ना या काजूच्या झाडाखाली रुजतात. मी 2 वर्ष आलं, मला 2 वर्षात बारीक तरी भेटले. इथं असतात ना, रुजतात तेव्हा इथं रुजतात काजूच्या झाडाखाली. आणि हे बघा साग, बोलो ना तुम्हाला, बांधाच्या कडेने लावले ते. हे बाबा कधी लॉकडाऊनमध्ये लावलेलं ना साग? हां, लॉकडाऊनमध्ये आम्ही गावी होतो ना, तेव्हा साग वगैरे आणि थोडी झाडं तेव्हाच लावलेली. तर हे बघा, अशा तऱ्हेने आम्ही झाडं लावलेली आहेत. काजू, आंबा, फणस, साग वगैरे छोट्याशा चोंड्यामध्ये थोडा गॅप देऊन, आणि मध्ये हळद. लॉकडाऊनच्या टायमाला मित्रांनो, आम्ही म्हणजे आमचं भाताचं गवत आणि नाचणीचं थोडं उडलेलं ना, ते आम्ही इथंच यांच्या मध्ये गॅप दिसते ना, तिथे खतून लावलेलं होतं. एवढं आता वरती नेण्यापेक्षा इथंच लावलेलं आम्ही. ठोंब्यावर लावलेलं होतं. हां, जाऊया आता. त्याच्या कडेला अजून कलम वगैरे लावलंय, दाखवतो. आंब्याचा कलम आणि कोपऱ्यात नारळ लावले. तर आता मी चाललोय घरी. तर नक्की सांगा आजचा हा ब्लॉग कसा वाटला, आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय बाय.